तोच कित्ता महानगरपालिकेचे गिरवला जात आहे। निवडणूक आयोगाने नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर करताना सांगितलं की वोट चोरीचा मुद्दा हा काँग्रेसने ऐरणीवर आणला आणि वोट चोरीच्या मुद्द्याच्या अनुषंगानं मतदारांची संख्या वाढवणे, मतदार दोनदा तीनदा नाव टाकणे, ग्रामीण भागातलं नाव असताना शहरात टाकणे आदी इत्यादी ज्या धांदली आहेत त्या सर्व लक्षात आणून देत असताना निवडणूक आयोगाने सांगितले की मतदार यादीवर 2 स्टार आम्ही लावू आणि ते 2 स्टार लावल्यावर मतदानाला दुबार आणि तिबार नाव असणाऱ्यांना आम्ही विचारू की तुमचं नाव कुठे ठेवायचं आहे। मात्र मतदान जेव्हा झालं तेव्हा ना अर्ज भरून घेतला ना विचारलं आणि पर्यायाने मोठ्या प्रमाणावर बोगस वोटिंग हे झाल्याचं एक चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे आहे। माध्यमांनी देखील आदल्या दिवशी पैसे कसे कुठे कुठे वाटल्या जात नाही याचं मोठ्या प्रमाणावर फुटेज जे होतं ते चालवलं। मतदानाच्या दिवशी बोगस मतदार पकडला गेला, बोगस मतदार पुढे धावतोय, पोलीस मागे धावतोय, मंगल कार्यालय बोगस मतदारांनी भरलेले आहे। अशा प्रकारचं एक चित्र या निवडणुकांना होतं आणि त्या पार्श्वभूमीवर हे निकाल आलेत। निवडणुका आहेत, संविधानावर आमचा विश्वास आहे आणि तथ्य घेऊन आम्ही पुढे जात आहोत। राजकीय दृष्टिकोनातून कुठे आमच्यावर संख्याबळाच्या अनुषंगानं कमी आकडे दिसत असतील, मात्र आम्ही सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आम्ही लढत आहोत। इंग्रज हे जुलमी होते, इंग्रजांजवळ हुकुमशाही होती, दंडेलशाही होती, तरी देखील काँग्रेसनी, स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी संघर्ष उभा केला, ते लढत राहिले। भारत छोडो चले जाओ आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना अटक झाली आणि अहिल्यानगरच्याच जेलमध्ये त्यांना ठेवलं। आज अशाच पद्धतीनं कुठेतरी पाळत ठेवण्याचं काम विरोधकांनी प्रचार करू नये त्या अनुषंगानं सर्व महाराष्ट्रातले देशातले हेलिकॉप्टर ब्लॉक करून ठेवण्याचं काम, ज्या ठिकाणी आम्हाला सभा घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी सभा ते ग्राउंड ब्लॉक करून ठेवण्याचं काम हे करत आहेत। त्यामुळे लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं या निवडणुकीकडे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे। ही नागरिकांना आमचं एक विनम्र स्वरूपाचं एक आव्हान आहे आणि या आव्हानाच्या अनुषंगानं संविधान वाचवणे, लोकशाही टिकवणे ही अर्थस्वरूपाची हाक आम्ही त्यांना नागरिकांना देत आहोत। वास्तविक पाहता नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीत कोणते मुद्दे असले पाहिजे? पाणी, रस्ते, ट्रॅफिक, पथदिवे, कचरा डेपो, शहरातील सुरक्षा, शहरातलं सौंदर्य, बगीचे, शासकीय शाळा, हे सर्व मुद्दे हे महानगरपालिकेच्या अनुषंगाने असले पाहिजे। मात्र या सर्व मुद्द्यांवर सरकारला पळ काढायचा आहे। विकासाच्या नावावर शंख त्यांनी फुंकलाय, काही विकास कामं झालेली नाही म्हणून या निवडणुकीमध्ये मुद्दे कोणते आणले तर मराठी पाहिजे का उर्दू पाहिजे, महाराष्ट्रीयन पाहिजे का उत्तर प्रदेशचा पाहिजे, हा पाहिजे का तो पाहिजे। त्यामुळे जे मूळ मुद्दे आहेत त्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी मुद्दे जे आहेत स्थानिक मुद्दे गायब केलेले आहेत, विकासाचे मुद्दे गायब केलेले आहेत। खान पाहिजे का बांध पाहिजे सारखे जे मुद्दे आहेत ते त्यांचे मित्रपक्ष पुढे करतात आहेत, तर सत्ताधारीच आपसात भांडून एक मुरा कुस्ती खेळतात आहे। अजित पवार साहेब भाजपवर टीका करता, भाजप त्यांच्यावर टीका करते, एकनाथ शिंदे साहेब भाजपवर टीका करता, भाजप त्यांच्यावर करते। अरे तुम्ही मुरा कुस्ती का खेळता? तुम्ही सरकारमधून बाहेर पडा आणि मग आरोप करा, किंवा भाजपने त्यांना सरकारमधून बाहेर काढलं पाहिजे आणि मग आरोप केले पाहिजे। मात्र एक मुरा कुस्ती, एक फिक्सिंग ही सुरू आहे।
अनपोत झालेले जे नगरसेवक आहेत हे दमदाटी करून झालेले आहेत. घराणेशाही जे अनपोत झालेले आहेत हे कोणाच्या ना कोणत्या सत्ताधारी मंत्र्याचे, आमदाराच्या पत्नी, मुलगा, मुलगी, भाचा, पुतण्या यासारखे लोक अनपोत दंडलशाहीच्या माध्यमातून करून घेतले. हे देखील लोकशाहीला अत्यंत घातक आहे. आपल्या अहिल्यानगरला आम्ही नागरिकांना ही विनंती करतो की महाराष्ट्राचं सार्वजनिक जीवन आणि समाज भान जे आहे ते विचलित करण्याच्या अनुषंगानं अलीकडच्या काळात या शहराचा ओजस्वी इतिहास, सभ्य सुसंस्कृत सामाजिक वारसा हा बाजूला ठेवून इथले बेताल वक्तव्यासाठी जे अहिल्यानगर बदनाम होत आहे याबद्दलही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करावा असा वाटतो, दुःख व्यक्त करावं असं वाटतं. आणि काही माणसं सत्ताधाऱ्यांनी नेमून दिलेली आहेत महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याच्या अनुषंगानं, महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करण्याच्या अनुषंगानं काही लोक जे नेमले आहेत त्यामध्ये अहिल्यानगरचा दुर्दैवानं उल्लेख आहे. याबाबत देखील कुठे ना कुठे अहिल्यानगरच्या लोकांनी या प्रवृत्तीला बाजूला सारावं ही देखील आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात आम्ही स्वबळावर काही ठिकाणी लढत आहोत आणि काही ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत लढत आहोत. काँग्रेस पक्षाचं जी भूमिका होती ती भूमिका इंडिया अलायन्सचे जे आमचे पार्टनर आहेत त्यांच्यासोबत आघाडी करा, समविचारांच्या सोबत आघाडी करा, ही असणारी आमची भूमिका होती आहे. आम्ही कुठेही दुसऱ्या तिसऱ्या पक्षाकडे गेलेलो नाही. यामध्ये एक नवीन मित्रपक्ष आम्हाला या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळाला आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीसोबतही आघाडी झाली आणि मुंबई, लातूर आणि नांदेड या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन महासंघासोबतही निवडणूक लढत आहोत. यासोबतच विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसण्याच्या अनुषंगानं जे बेताल वक्तव्य बीजेपीच्या प्रांताध्यक्षांनी केलं त्यांचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. मात्र त्यांना पुसून काढणे, विलासरावजींच्या आठवणी ज्या पुसून काढायच्या आहेत ही त्यांची मूळ मानसिकता आहे. त्यांनी या विलासरावजींच्याच त्यांना स्मृती पुसायच्या नाही आहे, तर गोपीनाथराव मुंडे लोकनेते यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत. त्यांचं नाव त्यांना जे आहे ते मागे पाडायचं आहे. म्हणून त्यांच्या कन्येला कशा पद्धतीची भाजपमध्ये वागणूक आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. ज्या माणसांनी भाजप उभी केली ते प्रमोद महाजन यांचंही नाव पुसून काढायचं आहे. त्यांच्या मुलीचं खासदारकीचं तिकीट काढणं हा त्यातलाच एक प्रकार आहे. एवढंच नाही तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही नाव त्यांना पुसून काढायचं आहे, स्मृती त्यांना पुसून काढायची आहे. म्हणून एका शिवसेनेच्या दोन शिवसेना करणं, मातोश्री असेल आणि उद्धवजी असतील यांच्या संदर्भात त्यांची भूमिका ही बाळासाहेबांचं नाव पुसून टाकण्याचीच आहे. देशाचे नेते, महाराष्ट्राचं भूषण असणारे माननीय शरद पवार साहेब यांचं जे कर्तृत्व आहे तेही त्यांना पुसून काढायचं आहे. म्हणून राष्ट्रवादीच्या अनुषंगानेही दोन पक्ष केले असं देखील या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि हे महाराष्ट्रातच आपण काय घेऊन बसतो, भारतीय जनता पक्षाला आता सर्वांचेच नाव पुसून काढायचे आहेत. म्हणून एक सभ्य सुसंस्कृत व्यक्ती म्हणून भारतीय जनता पक्षाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची ओळख आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या नावावर कोणतीही योजना नाही. त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी जयंती पुण्यतिथीला कोणती जाहिरात हे सरकार देत नाही. पर्यायाने अटल बिहारी वाजपेयींचे नाव यांना पुसून काढायचं आहे. लालकृष्ण अडवाणी जे मोदींजीच्या विशेष पाठीशी राहून त्यांनी मोदीजींचा राजकारणात जिवंत ठेवलं, ते लालकृष्ण अडवाणी जे हयात आहेत का नाही आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे याची आठवण कोणाला नाही. त्यांच्या इथे भेटायलाही जात नाही आणि त्यांचे नाव त्यांना पुसून काढायचं आहे. त्यांच्या परिवाराला कसं दूर सारलं जातं ते उदाहरण आहे. मुरली मनोहर जोशीचंही उदाहरण आहे. आणि हे पुसून काढायची जी प्रवृत्ती आहे ती आता संघाने वाढवलेली प्रवृत्ती जी आहे ती संघाच्याच अंगलट कशी आली हे या निमित्तानं समोर येत आहे. त्यांना डॉक्टर हेगडेवारजी आणि गोळवळकर गुरुजी यांचंही नाव पुसून काढायचं आहे. आणि संघ मुख्यालयातील रेशीम बागेतील त्यांचे पुतळे, त्यांचे फोटो तिथून त्यांना काढायचे आहेत आणि तिथे मोदीजींना स्वतःचा आणि अमित शहा असे दोनच फोटो त्यांना लावायचे आहेत. हे असणारं कारस्थान आहे. आणि या कारस्थानामध्ये महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत हे या अजेंड्याला पुढे नेत आहेत.
याचा एक निषेध या निमित्ताने आम्ही करतो आणि अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत आहोत। माननीय खासदार लंके साहेब राष्ट्रवादीच्या आणि उभाटा या मित्रपक्षांसोबत आम्ही या ठिकाणी निवडणूक लढत आहोत। या शहरामध्ये महाविकास आघाडीला विजयी करावं हे आमचं आपल्याला आव्हान आहे। महाराष्ट्रामध्ये आम्ही नागपूरला, मुंबईला, पण तिथेही छोटे छोटे अलायन्स पार्टनर आमचे आहेत। जालन्याला, लातूरला, परभणीला अशा पद्धतीने आहेत। म्हटलं मेजरली जी आमची भूमिका आहे ती स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक जिल्हा संघटन यांच्यावर आम्ही आघाडीच्या संदर्भामध्ये आम्ही अधिकार दिले होते आणि त्या अनुषंगानं त्या त्या ठिकाणचं नेतृत्व आमचं स्थानिक जी भूमिका आहे, उभय पक्षांची भूमिका, संवाद, त्या अनुषंगानं आम्ही निवडणुकींना सामोरं जातो। ते आता प्रचाराला कोणी फिरता कामा नये म्हणून सगळ्या महाराष्ट्रातले भास्करले हेलिकॉप्टर ब्लॉक करणे हा प्रचारावरची मर्यादा जशी आहे त्यासोबत ग्राउंड ब्लॉक करून ठेवणे हेही आहे। आणि सभा झाल्या नाही पाहिजे, यांचा दौरा काय आहे, हे कुठे जाणार आहे, हे कोणाला भेटणार आहे, या सर्व गोष्टींच्यावर पाळत ठेवणे आणि त्या अनुषंगानं ब्लॉक करून ठेवणे हे त्यांचं धोरण आहे। याचं कारण की लोकशाहीला वाद प्रतिवाद जो आहे हा आवश्यक आहे। वादाला इंग्लिशमध्ये डिबेट म्हणतात, पार्लमेंटमध्ये जे झाले त्याला डिबेट म्हणतात, विधानसभेत जे झाले त्याला डिबेट म्हणतात। लोकशाहीमध्ये दोन्ही पक्षांनी आपली वैचारिक भूमिका मांडावी, सभ्य भाषेमध्ये आरोप करावेत। वैचारिक भूमिका आम्ही मांडत असताना विरोधकांनी त्यांची वैचारिक भूमिका मांडावी, आमच्या आरोपाचं प्रत्युत्तर त्यांनी द्यावं, आमच्यावर त्यांनी आरोप करावे। हे सर्वसाधारणपणे प्रचार असतो। प्रचार असा एकतर्फी नेणं याला काही प्रचार म्हणत नाही। त्यामुळे मेरी मुर्गी एक ही टांग आणि मेरी आवाज सुनो ही भारतीय जनता पक्षाची जी असणारी भूमिका आहे, त्यातून एकंदरीत सर्वांनाच ब्लॉक करून ठेवणं आणि त्या ब्लॉक करण्याकरता त्यांची मुवमेंट असेल, त्यांची माहिती असेल, याचा ते मोठ्या प्रमाणात वापर करतात आहे। ते निकोप स्वरूपाची निवडणूक ही फ्री अँड फेअर इलेक्शन निवडणूक आयोग होऊ देत नाही आणि भारतीय जनता पक्ष देखील जी सभ्य वातावरणाची निवडणूक झाली पाहिजे ती होऊ न देता अत्यंत खालच्या पातळीवर जी टीका चालू आहे, गुंडागर्दी चालू आहे, बंदुका घेऊन माणसं फिरतात आहेत, कोयते घेऊन माणसं फिरतात आहेत, प्रचाराला अडवल्या जात आहेत। आतापर्यंत 3 मृत्यू जे आहेत हे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं झालेले आहेत। नगरपालिका, महानगरपालिका, सोलापूरला खून झाला, खोपोलीला खून झाला आणि अकोटला खून झाला। हे 3 खून हे या सर्व प्रवृत्तीचे आणि पाळत ठेवल्याचंच एक उदाहरण आहे। भाजप हा खोकला पक्ष आहे, जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे असा आव्हान तो। त्यांच्याजवळ नेते नाही, त्यांच्याजवळ कार्यकर्ते नाही, त्यांच्याजवळ विश्वगुरू आहे म्हणतात। देवेंद्र फडणवीस हे स्वतःचं खूप मोठं मार्केटिंग करतात। अहो, तुमच्या पक्षातले सतरंजा उचलणारे त्यांना तिकीट द्या। तुमच्या पक्षामध्ये लायक लोक नाहीत का? आणि तुम्ही आमच्या पक्षातले लोक घेता या असं तुमचा पक्ष पोकळ आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा विरोधकांचे नेते खाणारी चेटकी नाही। महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपले विचार मांडण्यासाठी आणि महाविकास आघाडी आवाज हळूहळू आले ना अहिल्यानगर आवाज येतो का रे? माईक हा
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थी आपल्या पक्षाची महाविकास आघाडीची भूमिका मांडण्यासाठी आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आपले विचार आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने भाजप दबावतंत्र त्या ठिकाणी आणत आहे त्याचे चित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे। साहेब, या नगर शहरामध्ये सुद्धा प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे। आपण ज्या प्रभागामध्ये आता आपण उपस्थित आहे त्या प्रभागामध्ये बंदुकीचा धाक दाखवून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं काम सुद्धा या प्रभागामध्ये केलेलं आहे। 2 दिवसापूर्वी एका आमदाराच्या शासकीय बॉडीगार्डने एका उमेदवाराच्या घरासमोर जाऊन गन दाखवून त्या ठिकाणी दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला। आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे उमेदवार आणि नेते मंडळी एसपी साहेबांना भेटल्यानंतर त्यांना निलंबित केलं। असे प्रकार रोज या शहरामध्ये चालू आहे। खऱ्या अर्थाने आपले विचार, महाविकास आघाडीचा विचार म्हणजे एक सेक्युलर विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांना बरोबर घेऊन चालणारा विचार आणि त्या विचाराच्या पाठीशी नगर शहर राहील ही मला एक खात्री आणि विश्वास आहे। कारण नगर शहर एक शांतताप्रिय शहर म्हणून या शहराकडे गेले अनेक वर्ष पाहिलं जात होतं, पण मधल्या कालखंडामध्ये या शहराला एक वेगळ्या विचारधारेला घेऊन जाण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलेला आहे। पण आज या नगर शहरासाठी, शहरवासियांसाठी एक सुवर्ण संधी आहे की एक परत एकदा शांतताप्रिय शहर म्हणून या शहराला जर संबोधायचं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार एक सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहे, धनदांडगे उमेदवार नाही, पुढे प्लॉटिंगचे व्यवसाय करणारे उमेदवार नाही, पुढे त्या ठिकाणी चुकीचे व्यवसाय करणारे नाही, एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहे। आणि ज्यावेळेस सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार समाजासमोर येतात त्यांना एक सर्वसामान्यांची जाण असती आणि सर्वसामान्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करत असतात। नाहीतर धनदांडगे उमेदवार फक्त निवडणुकीला येणार, वेगवेगळ्या आमिष दाखवणार, वेगवेगळ्या युक्त्या वापरणार आणि निवडून आल्यानंतर परत लोकांना दारात सुद्धा उभा करत नाही। पण एका सर्वसामान्य कुटुंबातील आलेले उमेदवार निश्चित त्यांना एक सर्वसामान्यांची जाण असते, प्रत्येकाची मताची किंमत असते आणि त्या मताची किंमत कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचं काम करत असतात। त्यामुळे माझी आपणाद्वारे या शहरवासियांना एक विनंती आहे की एकदा आम्हाला या ठिकाणी संधी द्या। या महानगरपालिकेतला भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। ही महानगरपालिका, या महानगरपालिकेमध्ये कुठलं ऑडिट नाही, ही महानगरपालिका मनमानी चालती। एखादा विरोधात गेला की त्याचं अतिक्रमण काढायचं, एखादा विरोधात गेला तर त्याला चुकीच्या नोटीस पाठवायच्या। त्यामुळे हे जर सगळं व्यवस्थित करायचं असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे। फेज 2 सारखी पाण्याची योजना असू, वेगवेगळ्या योजना असू, या गेले 10, 20 वर्ष या योजना प्रलंबित आहे। त्या सर्व योजना आपल्याला जर राबवायच्या असतील तर निश्चित महाविकास आघाडीचे उभं राहणं गरजेचं आहे। काल परवा मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले, मुख्यमंत्र्यांनी नगर शहराच्या या भ्रष्टाचारावर बोलणं आवश्यक होतं। महानगरपालिकेच्या तो वेगळ्या ठिकाणी विषय भरकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्ता यांना डोके मोजायचे आहेत। यांना सर्वसामान्य लोकांच्या हिताची जाण नाही, त्यांना सर्वसामान्य लोकांच्या कुठल्या अडचणी त्या ठिकाणी पाहायच्या नाही, सोडवायच्या नाही, फक्त जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे माझी आपणा सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती, या नगरवासियांना, अहिल्यानगरमधल्या महानगरपालिकेतल्या माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहा। आमचे उमेदवार आहे या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस, हाताचा पंजा, मशाल। आज मुकुंदनगरमधले सुद्धा आमचे उमेदवार या ठिकाणी मागे उभे आहेत। त्या उमेदवारांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला, खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण जनता याला 16 तारखेला 15 तारखेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी विश्वासाने खात्री देतो। भाजपकडनं घोटाळ्याला दिल्याचा आरोप आहे।
भाजपनं तक्रार नोंदवली आहे तुमच्याकडं पोलिसांकडं तुमच्या नावाने तुमचे समर्थक आणि आता काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की त्यांची सीबीआय चौकशी करणार आहे. सिस्पे घोटाळ्याचा वापर राजकीय न करता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्या सर्वसामान्य लोकांची दुःखाची जाणीव असेल, सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी फाशी घालण्याची वेळ आली, अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना पैसे वसूल करून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे होता. ज्यावेळेस सिस्पेसारखा घोटाळा झाला त्यावेळेस मी प्रथमतः आमचे नेते आदरणीय पवार साहेबांना भेटलो. पवार साहेबांना भेटून त्यांना एक पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं आणि माझ्या पत्राचा रेफरन्स धरून पवार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र दिले की सिस्पे घोटाळा ज्यांनी केला ते आरोपी अटक झाले पाहिजे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचे पैसे वसूल झाले पाहिजे. या संदर्भात आम्ही आवाज उठवलेला आहे. यांना फक्त निलेश लंके त्या सिस्पेच्या घोटाळ्यामध्ये इन्फिनिटी नावाची एक बँक होती, त्या बँकेच्या उद्घाटनाला गेला. त्या बँकेच्या उद्घाटनाला आदरणीय अण्णासाहेब हजारे यांचं नाव होतं, पोपटराव पवारांचं नाव होतं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या आमदार खासदारांचे नाव होते, पोलीस अधिकाऱ्यांचे नाव होते. याचा अर्थ मी त्या ठिकाणी गेलो, याचा अर्थ आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व आहे का? तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले, अनेक पतसंस्थांचे उद्घाटन केले, अनेक सहकारी संस्थांचे उद्घाटन केले, त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला, याचा अर्थ तुम्ही दोषी आहे का? हे पाहिलं पाहिजे. फक्त राजकीय आपल्या स्वार्थासाठी त्या सर्वसामान्य लोकांना विटीस धरण्यासाठी फक्त कुणाला तरी आरोप करायचा, कुणीतरी आपले बगलबच्च्यांना पुढे घालायचं आणि आरोप करायचे. जर तुम्ही एवढं शेतकऱ्यांची जाणे, सर्वसामान्यांची जाणे, प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं, ते कर्ज माफ झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या खिशात भरलं, त्याबाबत तुमच्या गुन्हा दाखल झाला. तुमचं सरकार असल्यामुळे तुम्ही त्यातून क्लीन चिट घेतली. या नगर शहरामध्ये पटवर्धन पतसंस्था होती नंदकुमार पवार साहेबांची, ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवरा सहकारी बँकेला ती पतसंस्था हँडओव्हर केली. अनेक ठेवीदारांना आत्महत्या करण्याची वेळ आली, अनेक ठेवीदार गेले, पण तुम्ही आजही त्या लोकांचे पैसे काढून दिले नाही. तुमच्या शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या योजना आल्या, अनेक लोकांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला, त्या ठिकाणी बोलणं आवश्यक होतं. आज तुम्ही नगरमध्ये बोलण्यापेक्षा सिस्पे घोटाळ्याला 7 महिने झाले, 8 महिने झाले, तुम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्याला भेटायला पाहिजे होतं, देशाच्या गृहमंत्र्याला भेटायला पाहिजे होतं, पण यामध्ये फक्त राजकीय पोळी वाजायची. जर त्यामध्ये माझा सहभाग असता तर मी एखाद्याला सांगितलं असतं की तू पैसे टाक, या ठिकाणी हे कर, असा कुठलाही माझा संबंध नाही. फक्त आपल्या राजकीय पोळी वाजण्यासाठी त्यांना प्रत्येक व्यासपीठावर गेल्यानंतर निलेश लंकेचं नाव घेतल्याशिवाय त्यांची सभेला सुरुवात पण होत नाही आणि सभेचा शेवट पण होत नाही. काल मुख्यमंत्र्यांची सभा, त्या मुख्यमंत्र्यांच्या सभामध्ये काय घोषणा? नगर शहराच्या भ्रष्टाचारावर बोलायला पाहिजे, नगर शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. तिथं काय सांगितलं? रामकृष्ण हरी आणि निलेश लंकेला घरी पाठवा. अरे निलेश लंके या विभागाचा जरी खासदार असला, पण तुम्ही ज्या प्रचाराला आले त्या ठिकाणावर बोलायला आवश्यक होतं. फक्त यांना राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी बदनाम करायचं आणि आपली स्वार्थ साधायचा. इन्फिनिटी असू किंवा सिस्पे असू, त्यामध्ये निलेश लंकेचा किंवा निलेश लंकेचा सहकार्याचा कुठलाही संबंध नाही. मी उलट ते पैसे काढून देण्यासाठी कालही प्रयत्न करतोय, आज पण प्रयत्न करतो. वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्या आरोपींच्या बाबतल्या माहिती सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. संसदेमध्ये कुठला आरोपी एखादा 5 वर्षापूर्वी फोटो काढला, आज हे माझ्या बरोबर बसलेले यांचा माझ्या बरोबर फोटो असला आणि त्यांनी वर्षांनी एखादा घोटाळा केला, त्यामध्ये आमचा काय दोष? आम्ही राजकारणामध्ये काम करणारे लोक वेगवेगळ्या ठिकाणी उतरल्यानंतर वेगवेगळे लोक आमच्या बरोबर येतात, फोटो काढतात. आम्हाला काय प्रत्येकाच्या कपाळावर लिहिलेलं आहे का? त्यामुळं मी त्या सिस्पे घोटाळ्यातील लोकांना पैसे काढून देण्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. याबाबत पोलीस प्रशासनाला योग्य वेळी आम्ही योग्य त्या माहिती देत असतो. ते आरोपी कुठं गेले, काय गेले, तुम्ही त्यांचा शोध घ्या, या सगळ्या गोष्टी. त्यामुळं यांचा काही संबंध नाही. फक्त माझ्या ठेवीदारांना, माझ्या ज्या लोकांचे पैसे अडकले त्यांचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना अडचणीत आणण्याचं काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलं जात आहे.